नमस्कार, ज्योतिज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, 1 वाटी साखर, दही, तेल, तूप, बदामाचे काप आणि खाण्याचा सोडा। आता आपण कृतीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आपल्याला बालुशाहीसाठी लागणारे पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी मी एक उंडा घेणार आहे। आता यात घालून घ्यायचं आपल्याला मैदा। त्यानंतर आपल्याला घालायचं हे गव्हाचं पीठ, त्यानंतर आपल्याला घालायचं 5 चमचे तूप, त्यानंतर आपल्याला घालायचे 6 ते 7 चमचे दही, त्यानंतर आपल्याला घालायचा चिमूटभर खाण्याचा सोडा आणि आता हे सगळं आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचं। आता आपलं हे सगळं एकत्र करून झालंय। आता आपल्याला यात लागेल तसं पाणी घालून हे पीठ थोडं मळून घ्यायचंय। पाणी अगदी थोडं थोडं घालायचंय, कारण हे पीठ आपल्याला जास्त मऊसर पण नाही करायचंय। आणि हे हलक्या हातानेच आपल्याला मळून घ्यायचंय। आता आपलं हे पीठ मळून झालंय। हे पीठ अगदी आपण नरम पण नाही केलेलं। आता हे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे, पण ह्याच्यावर आपल्याला एक ओला रुमाल झाकून ठेवायचा। हे पीठ आता आपल्याला असंच अर्धा तास छान भिजत ठेवायचं। आता अर्धा तास झालेला आहे आणि आपले हे पीठही छान भिजले। आता आपल्याला याचे गोळे बनवायला घ्यायचे, पण त्याआधी आपण गॅसवर पाक तयार करायला ठेवूयात। आता यात घालून घ्यायची आपल्याला ही साखर आणि यात आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं। आता हा पाक आपल्याला जास्त घट्ट नाही करायचा आहे। आता आपला पाक तयार होतोय, तोपर्यंत आपण याचे गोळे तयार करायला घेऊया। तर याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि याला असं मधून अंगठ्याने असं होल पाडून घ्यायचे। आता असेच आपण बाकीचे पण गोळे बनवून घेऊया। आता आपला हा पाक तयार झालाय। हा पाक आपल्याला जास्त घट्ट नाही करायचा आहे, म्हणून आता आपण हा खाली उतरवून ठेवूया। आणि आता याच गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवूया। आता तेल जरा गरम झालं की मग आपल्याला हे गोळे यात सोडायचे। आता आपले हे तेल गरम झाले। तेल आपल्याला जास्त एकदम कडकडीत गरम नाही करून घ्यायचंय, हलकसं गरम करून घ्यायचंय आणि मग आपल्याला यात हे गोळे सोडायचे आणि हे सगळे आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे। आता आपली बालुशाही छान तांबूस रंगावर तळून झाली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि ही बालुशाही तेलातनं काढून या पाकात टाकायची। आता सगळ्या बालुशाही आपण या पाकात सोडूयात आणि 15 ते 20 मिनिटं या बालुशाही या पाकात आपल्याला मुरू द्यायचे। अशा प्रकारे तयार आहे आपली बालुशाही। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।